पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा म्हणजेच 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 ह्या कालावधीमध्ये आपल्याला शाकंभरी नवरात्र साजरी करायची असते. खरं तर 4 नवरात्र असतं. एक गुप्त नवरात्र असतं, एक चैत्र नवरात्र आहे, एक शारदीय नवरात्र आहे आणि एक शाकंभरी नवरात्र आहे. असं म्हटलं गेलं आहे. आपण काय करतो? आपण फक्त शारदीय नवरात्र करतो. काही लोक तर चैत्र नवरात्र सुद्धा करत नाही. आणि मग शाकंभरी नवरात्र तर खूप लांब आलं. पण आजच्या व्हिडिओमध्ये शाकंभरी नवरात्र का साजरी करावी लागते आणि तुम्ही सुद्धा या शाकंभरी नवरात्रीचं अवचित्त साधून माता पार्वतीची उपासना म्हणजे साक्षात आपल्या कुळदेवीची उपासना करायची असते. ज्यांच्या घरात ज्यांच्या घरात शाकंभरी देवीचं फोटो नाही आहे, मग त्यांनी काय करावं, तर आपल्या घरात अन्नपूर्णा माता, कारण ह्या 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये अन्नपूर्णा मातेची उपासना करायची असते आपल्याला, त्यांची पूजा करायची असते. आता जे कोणी ऋग्वेदी ब्राह्मण आहे त्यांची कुळदेवी ही शाकंभरी देवी आहे, जिला बनशंकरी असं सुद्धा म्हटलं गेलं आहे. बऱ्याच लोकांची शाकंभरी ही कुळदेवी आहे. शाकंभरी देवी ही अन्नधान्याची देवता मानली जाते. म्हणून या शाकंभरी नवरात्रीचा अवचित्त साधून जर तुम्ही शाकंभरी देवीची उपासना म्हणून जर तुम्ही आपल्या अन्नपूर्णा मातेची उपासना केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील दुःख दूर होतील आणि कधीच तुमच्याही घरात अन्नधान्याचा तुटवडा पडणार नाही असं म्हटलं गेलं आहे. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांच्याच घरात शाकंभरी नवरात्र केली जाते असं नाही आहे, पण बऱ्याच घरात चैत्र नवरात्रीप्रमाणे शाकंभरी नवरात्र केली जाते. तेव्हा घटस्थापना हे सगळं केलं जातं. तुमच्या घरात नाही केलं जात तर तुम्ही फक्त अखंड दिवा लावला तरी चालेल, किंबहुना काही सेवा आहेत ज्या तुम्ही केल्या तरी चालेल. नक्कीच आपल्या कुळदेवीची कृपा प्राप्ती व्हावी आणि माता पार्वती साक्षात दुर्गा माताचं हे रूप आहे, तर त्यांची उपासना म्हणून आपल्याला करायचं आहे. आता या आपल्याला शाकंभरी नवरात्र का साजरी करायची असते ते मी तुम्हाला सांगितलं. आता या शाकंभरी नवरात्रीची उत्पत्तीची कहाणी काय आहे, जी काही कथा आहे ते तुम्हाला मी सांगते. एकदा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला आणि लोक अन्नधान्यासाठी अन्न पाण्यासाठी त्रस्त झाले. तेव्हा आदिशक्तीने म्हणजे देवी माता म्हणजे देवी पार्वती मातेने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या भाज्या, फळे आणि धान्य उत्पत्ती करून मानव जातीचे तिने रक्षण केले. म्हणून त्यांना शाकंभरी असं नाव पडलं. शाकंभरीचा अर्थ सांगते. शाक म्हणजे भाजी आणि अंबरी म्हणजे पोषण करणारी. हे नाव देवीला पडलं आणि तेव्हापासूनच हा जो काही उत्सव आहे हा साजरा केला जातो. बनशंकरी देवी जे बिजापूर मध्ये आहे तिकडे सुद्धा दर शुक्रवारी रथ काढला जातो आणि शाकंभरी नवरात्री इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. दुष्काळ आणि संकट म्हणजे लोकांवर जो काही दुष्काळ आला होता किंवा अन्नधान्याची जी काही तीव्र टंचाई होती, लोक भुकेने व्याकुळ झाले होते आणि जनजीवन हे ठीक करण्यासाठी देवी प्रगट झाली होती आणि लोकांची ती दया म्हणजे लोकांना जो काही होणारा त्रास आहे तो बघून आदिशक्तीला दया आली. त्यांनी घोर तपश्चर्या केलं आणि आपल्या शरीरातून हिरव्या भाज्या, फळे आणि धान्य यांची देवीने निर्मिती केली. म्हणून त्यांना शाकंभरी नाव असं पडलं. ठीक आहे. आता ही होती शाकंभरी देवीची कहाणी. बघा, आपल्याही घरात आपल्याला वाटत असतं की काही नसलं तरी चालेल, पण अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहे आणि त्यासाठीच तरी आपल्याला कधी कोणाकडे हात पसरावा लागणार नाही असं म्हटलं गेलं आहे. अजून शाकंभरी देवीची अजून एक कथा आहे ती तुम्हाला सांगते की देवी भागवत पुराणानुसार दुर्गम सुराने जगातून वेदज्ञान हरवून घेतले होते आणि पृथ्वीवर त्याचा दुष्काळ पसरवला होता. तेव्हा देवीने शाकंभरी देवीचं रूप घेतलं होतं आणि या राक्षसाचा वध केला होता आणि पुन्हा वेदज्ञान आणि अन्नधान्य पृथ्वीवर परत आणले होते. याचंच कारण समजून किंवा याच्यात स्मरणार्थ आपल्याला शाकंभरी नवरात्रोत्सव साजरी करायचा असतो. आता हे तर तुम्हाला समजलं. आता हे साजरी करायचं म्हणजे नेमकी काय करायचं, तर अर्थात सेवा करायची असते. आपली कुळदेवी कुठली जरी असेल तरी सुद्धा तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता. बघा,
ताई आमच्याकडे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र साजरी केली जाते. आता माझ्याही घरात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र साजरी केली जाते. पण शाकंभरी नवरात्र मध्ये आपण सेवा करू शकतो. आता सेवा केल्याने काही होणार नाही आहे किंवा ताई आमच्याकडे केलं नाही किंवा मी केलं तर माझ्या नंतरच्या पिढीने करल असं पण नाहीये. पण आपण अगदी आपल्या कुळदेवीची सेवा म्हणून सुद्धा तुम्ही शाकंभरी नवरात्र उत्सव साजरी करू शकता. काहीच नाही, प्रत्येकाच्या घरात अखंड दिवा लावलेलाच असतो. तर तो अखंड दिवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही 7-8 दिवस तो तसाच ठेवायचा आहे. त्याच्याबरोबर येतं आपल्या कुळदेवीची एक तरी या शाकंभरी नवरात्रीचं अवचित्त साधून बऱ्याच केंद्रात सामूहिक श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण केलं जातं. जर तुमची इच्छा असेल तर तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही पारायणाला बसू शकता किंवा पारायणाचा सेवेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. नाही शक्य होत तर या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्ही तुमच्या घरात एकदा तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. बऱ्याच वेळा असं होतं ना आपलं की वर्षभर शाकंभरी नवरात्र कोणीही करत नाही, चैत्र नवरात्रही करत नाही, शारदीय नवरात्र केलं की वर्षभर बस फक्त हात जोडायचे, असं नाही आहे. आपली ती कुळदेवी आहे, कुळदेवीचा मानपान करणं आणि कुळाचाराचा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मग तुम्हीच म्हणता ताई एवढ्या सेवा करतो, आम्हाला अनुभव का नाहीत? कारण कुळदेवाचं आपल्याकडनं बऱ्याच वेळा होत नाही आणि काही काही लोकांना तर अजूनही त्यांची कुळदेवी कोण आहे सुद्धा माहिती नाही आहे. मग त्याच्यापेक्षा जर हे शाकंभरी नवरात्रीचं अवचित्त साधून नक्कीच तुम्ही रोज एक पाठ सुद्धा करू शकता. ताई ही प्रथा जर मी पाडली तर मग नंतरच्यांनी केलं तर बघा, देवाची प्रथा पाडणं, देव काही तुम्हाला म्हणतच नाही की तू एकदा केलं तर ते वारंवार कर. पण हो, तुमच्याकडनं जेवढं होईल तेवढं तर तुम्ही करू शकता. तुम्ही आता काही घरात तर घटस्थापना केली जाते. तुमच्या घरात जर ती पद्धत नाही आहे तर फक्त तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा रोज 2-2 अध्याय तुम्ही नित्यसेवेसारखे पठण करू शकता. ज्यांचे 108 दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण चालू आहे त्यांना तर काही टेन्शनच नाही. पण ज्यांचं नाही आहे ते नक्कीच करू शकता. बघा, कुळदेवीचं केल्याने, वाढवा केल्याने काही वाईट होणार आहे का? नाही. उलट तुमच्या ज्या अडचणी आहे ना त्या खरंच कमी होतील. मग तुम्ही म्हणजे 28 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत एकदा तरी पारायण करा. अगदी म्हणजे पौष पौर्णिमेला ज्याला आपण शाकंभरी नवरात्राची सांगता होणार आहे, तर शाकंभरी पौर्णिमेला तरी तुम्ही एक पाठ करा किंवा ह्या नाही ना ताई आम्हाला रोज वाचणं शक्य नाही होतं, त्यांनी नक्की सिद्धकुंजिका स्तोत्रमचं 11 वेळा पठण करावं. सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही पठण केल्याने तुम्हाला दुर्गा पाठाचं फळ मिळणार आहे. मग दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य तर तुम्ही नक्कीच रोज 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा आणि 11 वेळा, कमीत कमी 11 वेळा तरी तुम्ही श्री सिद्धकुंजिका स्तोत्रमचं आवर्जून पठण करावं. तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, आपल्या कुळदेवीची मूर्ती असेल, फोटो असेल, टाक असेल, नाहीतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर दररोज तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता एक दिवस तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं, एक दिवस तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालतंय. पण ज्यांना सगळं करायला शक्य होईल त्यांनी नक्कीच ह्या नवरात्रीचं अवचित्त साधून आपल्या कुळदेवीची सेवा करायला आपल्याला भाग्य मिळालं आहे. नक्कीच या पौष महिन्यामध्ये तुम्ही कुळदेवीला जाऊ शकता. जर सुट्टी आता बऱ्याच म्हणजे आपल्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तर तुमची इच्छा असेल तर नक्कीच पौष पौर्णिमा पर्यंत तुम्ही कुळदेवीला जाऊ शकता. नाही शक्य होत तर तुम्ही घरात तरी सेवा करा. बघा, घरात सेवा करण्यामध्ये एक दिवस तुम्ही तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं एक दिवस पठण करू शकता, एक दिवस तुम्ही श्री दुर्गा सप्तशती पारायण करू शकता आणि बाकीचे दिवस तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा रोज 3 वेळा श्री सुक्तमचं पठण करू शकता. जसं जमेल, जेवढं जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये येतं ताई काहीच करणं शक्य नाही होत तर कमीत कमी एक माळ तर जप करा. ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाय विचे ह्या नवारण मंत्राचा तुम्ही एक माळ जप करू शकता. बघा, एक तर रोज आपल्याकडनं सेवा घडत नाही. आपण फक्त शारदीय नवरात्री आली की एकदम व्यवस्थित आपल्याकडनं सेवा घडते. पण चैत्र नवरात्री तर मी जसं तुम्हाला सांगितलं कोणी करत सुद्धा नाही, शाकंभरी नवरात्र सुद्धा करत नाही. पण हे सुद्धा केलं पाहिजे. आता एकदा केलं, एक वर्षी केलं, दुसऱ्या वर्षी मी तुम्हाला घटस्थापना करा असं म्हणत नाही, तुम्हाला फक्त मी सेवा करा म्हणते ना. आता ह्या वर्षी जर तुम्ही रोज एक पारायण केलं म्हणजे रोज एक पाठाचं तुम्ही पठण केलं श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं, तर नेक्स्ट इयरला तुम्हाला नाही शक्य होत तर काहीतरी तर तुम्ही कराल ना. काहीतरी तुमच्याकडनं होईल. मग ते सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे किंवा कुंकुमार्चना आहे, श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आहे. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा.
आणि नक्कीच हे आपल्या घरात बघा. आणि शेवटच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवीची ओटी भरू शकता. खरं तर मूळ पीठावर जाऊन वर्षातून एकदा खरं सांगते मान सन्मान केला पाहिजे. देवीला तुमच्याकडनं खूप काही अपेक्षा नाही आहे. 11 अलंकार देवीला परत परिधान करायचे असतात, मग ते सोन्याचेच द्या असं नाही. तुमची यथाशक्ती तुम्ही करू शकता. या शाकंभरी नवरात्रीचा औचित्य साधून खरंच तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊ शकता. नाही शकता तुम्ही चैत्र नवरात्रीला पण जाऊ शकता, पण तुम्ही सेवा करा. काहीतरी तुम्ही तुमच्या घरात तुमच्या कुळदेवीचं काहीतरी होईल या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये. याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये. कारण काय होतं तुम्हाला सांगते, जोपर्यंत आपल्या पितृदोष आहे किंवा तुम्ही केंद्रात जरी प्रश्न उत्तर लागले तरी हेच असतं की तुमच्या घरातले टाक व्यवस्थित नाही आहे, तुमचे टाक थोडेसे चुकलेले आहे, कुळदेवीचं तुम्ही काही करत नाही आणि करता तर चुकीच्या कुळदेवीचं करता. बऱ्याच लोकांना आपली कुळदेवी कोण आहे हेच माहिती नाही. जर आपल्याला आपली आईच माहिती नाही आहे तर आपण कोणाची सेवा करणार? आणि मग काय होतं ना, कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून थोडंसं ना तुम्ही आपल्या कुटुंबाकडे, अर्थात आपली कुळदेवी कोण आहे, आपले गावाकडचे जे लोक असतील त्यांना जाऊन तुम्ही चौकशी करा की आपली कुळदेवी कोण आहे. त्या पद्धतीने तुम्ही टाक करा आणि टाक नक्कीच घरात केले पाहिजे. आता टाक काय आहे ना, बऱ्याच कमेंट्स येतात, त्यांना त्या संदर्भात मी नक्कीच माहिती सांगेल. पण आता सांगते की शाकंभरी नवरात्रीचं औचित्य साधून महिलांनो ओटी कोण भरू शकतो? कुळदेवीची सेवा प्रत्येक स्त्री करू शकते. ताई मी प्रेग्नेंट आहे, करू शकते ताई. आता बघा या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये अगदी 2-4 दिवस जरी तुम्हाला सेवा करता आली तरी चालेल. काहीही न करण्यापेक्षा काहीही केलं म्हणजे काहीतरी केलेलं नक्कीच चांगलं आहे. कारण ताई आम्हाला गावाला जायचं आहे किंवा काहीतरी अडचणी असतील आपली, मग जेवढं जमेल तेवढं सेवा करण्याचा प्रयत्न करा. मी विधवा आहे अशा कमेंट्स करायच्या नाही. तुम्ही आपली आई येते, आपल्या आईची सेवा करण्यासाठी कोणालाच बंधन नाही आहे. विधवा, सवाष्णी, प्रेग्नेंट महिला सेवा करू शकता तुमची काळजी घेऊन. बाकी सगळ्या सेवा करू शकता. मुलींनी करावी, माणसांनी करावी, म्हणजे स्त्री आणि पुरुष हे सुद्धा सेवा करू शकता. महिलांनीच करावं असं कुठला काही ध्यास नाही आहे किंवा त्यांनीच करावं असं नाही. पण अर्थात घरातली मंडळी करत नाही, मग आपल्याला असं वाटतं की जाऊ दे, त्यांच्याकडनं होत नाही होत, मग त्या मानाने जर आपण केलं तर नक्कीच चांगलं आहे. मग जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि शाकंभरी नवरात्र खूप महत्वाचे आहे. आणि बघा अन्न, वस्त्र, निवारा. आपल्याही घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये. कधी कधी असं होतं बघा की घरात अचानक, आणि खरं सांगू का, घरात तांदूळ संपणं किंवा ह्या काही गोष्टी संपणं ह्या खरंच झाल्या नाही पाहिजे. पण अगदी म्हणजे ती वेळ पण आपल्यावर येऊ नये, परमेश्वर कृपेने कोणावरच येऊ नये की आपल्या घरात अन्नधान्यच नाही आहे. मग त्यापेक्षा देवाने आपल्याला देण्यासाठी बनवलं आहे आणि त्याचे आभार व्यक्त करावे आणि त्याचंच अवचित्त साधून ती कृतज्ञता म्हणून आपल्या कुळदेवीची सेवा म्हणून या शाकंभरी नवरात्री उत्सवमध्ये ज्या काही सेवा सांगितल्या त्या थोडं तरी करण्याचा प्रयत्न करा. बाकी तुमची इच्छा. कारण करता कविता सगळं महाराज आहे, आपण फक्त निमित्त मात्र. तर झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.